नमस्कार. मराठवाडा न्यूज 11मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जिद्दीला सलाम. हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित मिळवले 78% गुण. आता स्वप्न आयएसचे. पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल. पायाच्या बोटाने पेपर लिहिला आणि मिळवले 78% गुण. पायाच्या बोटाने लिहिला पेपर आणि मिळवले 78% गुण. दोन्ही हात नसलेला गौस शेखला व्हायचं आयएस. दोन्ही हात नसलेला गौस शेख याने पायाच्या बोटाने पेपर लिहिला आणि 12वीच्या परीक्षेत 78% गुण मिळवले. ही किमया साधणारा गौस अनेकासाठी प्रेरणादायी ठरला असून त्याने आयएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा महापूर येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून तेथे गौस आजमत शेख यांनी 1ली ते 12वीपर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. जन्मता दोन्ही हात नसलेला गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्याने मात केली आहे. त्याला आईवडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. याच शाळेत गौस शेखचे वडील आजमत शेख हे सेवक म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही गौसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. दोन्ही हात नसल्याने त्याने पायाच्या बोटांनी लेखणी धरली आणि पेपर लिहिला. दिव्यांगासाठीचा अतिरिक्त वेळही मिळाला नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिव्यांग मुलासाठी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त वेळ दिला होता. मात्र गौस शेख याने पायाच्या बोटांनी पेपर लिहित असताना अतिरिक्त मिळणारा वेळ नाकारला. इतर विद्यार्थ्यांसोबत त्याने वेळेत पेपर सोडत 78% गुण मिळवले आहे. त्या चित्रकलेचा छंद असून पायाने तो सुंदर चित्रकृती साकारतो. आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे इथपर्यंतचे आलो आहे. आता स्पर्धा परीक्षेकडे वळणार असून आयएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस असल्याने गौस शेख यांनी सांगितले आहे.